अनेक सुधारणा आणण्यासाठी मला या ठिकाणी अनेक गोष्टी या ठिकाणी करून दिल्या. अपयशातून यश कसं मिळवायचं आणि एकाग्रता ढळू देऊ नये अशा 2-3 गोष्टी त्यांच्या जीवनातल्या आहे. खूप मेहनतीने त्या समोर आल्या. त्यामुळं जेव्हा एका अधिकारी IAS पण जातं, IPS पण जातं, त्यांच्या जीवनातले अनेक संघर्ष असतात. त्यामुळे एक संघर्ष करून त्यांनी या ठिकाणी आपलं जीवन पुढं नेलं आहे. खरं तर खूप मानता येईल. नवनाथ या ठिकाणी आहे. नवनाथ अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारा एक छोटा ABP माझाचा एक वार्ताहर म्हणून काम करताना खरं तर राजीव खांडेकरची प्रेरणा त्यांच्याकडे आहे, सरिता कौशिकची आहे. त्यावेळी काम सुरू करताना मी प्रदेशाध्यक्ष असताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी नवनाथमध्ये या ठिकाणी काही नवनाथमध्ये असलेल्या ज्या धडधडणाऱ्या आणि तळपदार आणि समाजाच्या गरीब माणसाकरता त्यांच्या मनात असलेलं एक त्यांच्यामध्ये भावना असतं नवनाथमध्ये की काहीतरी घडलं पाहिजे, काहीतरी झालं पाहिजे, यावर आपण न्याय केला पाहिजे, हे उचललं गेलं पाहिजे. म्हणजे पक्षातही सरकारमध्ये आणि ABP माझ्यामध्ये असतानाही तर नवनाथनी ज्या पद्धतीने समाजकारणाकरता पत्रकारिता केली आणि आज मला एक गोष्टीचा अभिमान आहे की त्यांना आम्ही जेव्हा पक्षात आणलं तेव्हा पक्षात आल्यानंतर प्रचंड चांगला गरीब पक्षात घेऊन मग आता मुख्य प्रवक्ता पण त्यांनी जे काम सुरू केलं आणि आता मुंबई महानगरपालिकेमध्ये म्हणजे मी जेव्हा नवनाथला भाजपमध्ये पक्षप्रवेश दिला देवेंद्रजी आणि मी तेव्हा आम्ही त्यावेळी कधी विचार केला नव्हता की नवनाथ कधी नगरसेवक होईल. पण नवनाथ पण नगरसेवक झाले. आता उत्कृष्ट नगरसेवक म्हणून काम करतात आहे. खरं तर एक सक्सेस स्टोरी आहे. म्हणजे बीडमधनं, नांदेडमधनं, सांगलीमधनं, मिरजमधनं छोटा कार्यकर्ता कसा मोठा होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण नवनाथ आहे. त्यामुळे खरं तर नवनाथच्याही जीवनामध्ये त्यांनी खूप संघर्ष केले आहे. पुरस्कार दिला किती योग्य आहे याचं खरं उदाहरण सरिताताई आहे, नवनाथजी आहे, व्यासपीठ आहे. त्यामुळं मला असं वाटतं की आज जे पुरस्कार आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. डॉक्टर विनोद परमशेट्टीजी त्यांचंही मिरजेतील वैद्यकीय क्षेत्रातलं काम या ठिकाणी आपले सर्वच पुरस्कर्ते आहेत. त्यामुळं आता मी कारण जास्त वेळ घेत नाही कारण विमान सर्वांनाच आहे. मी सर्व पुरस्कार ज्यांना ज्यांना मिळाले आहेत त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो, मनापासून अभिनंदन करतो. आजच्या पुरस्कारातनं सर्वांना ऊर्जा मिळणार आहे. ज्यांना आपण पुरस्कार देतो त्यांना त्यांच्याकडनं अशा अपेक्षा वाटतात